आज आपण बनवूया चिकनचा पांढरा रस्सा आणि यामध्ये आपण फक्त 2-3 पदार्थ वापरणार आहोत आणि एकदम मस्त असा चिकनचा पांढरा रस्सा बनवणार आहोत। तर चला लगेच सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। पण त्याआधी अजूनही तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल ना तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा। तर बघा इथे मी घेतलेले आहेत काजू, आलं लसूण घेतलेलं आहे त्याबरोबरच त्याचबरोबर आपण इथे घ्यायचे 2 चमचे पांढरे तीळ, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे, 2-3 हिरव्या मिरच्या आणि याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। आता यामध्ये बरेच जण खोबरं सुद्धा घालतात, दही सुद्धा वापरतात, खसखस घालतात, पण मी इथे अगदी थोडे 2-3 पदार्थ घालून हा पांढरा रस्सा बनवणार आहे। तर आपण आता फोडणी देऊन घेऊया। तर कढईत घालून घ्यायचं आहे आपल्याला साजूक तूप, तेलाचा वापर बिलकुल करायचा नाही। तर 2 ते 3 चमचे साजूक तूप मी कढईमध्ये घालून घेतलेलं आहे। आता काही बेसिक खडे मसाले आहेत, चक्रीफूल, तमालपत्र, दालचिनी, लवंग आणि काळी मिरी घेतलेली आहे, ती या तुपामध्ये घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर स्वच्छ धुतलेलं चिकन आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला हे चिकन परतून घ्यायचं आहे, व्यवस्थित पाणी न घालता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। कारण आपल्याला सुरुवातीला हे चिकन असंच शिजून घ्यायचं आहे किंवा आपण चिकन जेव्हा आळणी पाणी करून चिकनचं आळणी पाणी करून घेतो, म्हणजे चिकन जेव्हा आळणी पाण्याचा शिजवून घेतो तसंही तुम्ही करून घेऊ शकता, त्याचाही पांढरा रस्सा बनवतात। पण इथे मी डायरेक्ट बनवणार आहे त्यामुळे मी कढईमध्ये डायरेक्ट तूप घालून चिकन शिजवून घेणार आहे, पाणी न घालता। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही नेहमीप्रमाणे आपण जसं चिकन शिजवतो तसं शिजवून घेतलं तरी चालेल। आता व्यवस्थित परतून झाल्याच्या नंतर यावरती मी ठेवलेलं आहे झाकण, पाहू शकता। अधनमधनं आपल्याला सतत हलवायचं आहे, मी यामध्ये पाणी अजिबात घालणार नाही, अगदीच गरज पडली तर थोडंसं पाणी यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। वाफेवरतीच मी 2 ते 3 मिनिटं हे चिकन शिजवून घेणार आहे, कारण मी वेगळा स्टॉक बनवणार नाही आहे, म्हणून मी असंच डायरेक्ट परतून घेणार आहे। तुम्हाला हवा असेल ना, जसं मगाशी सांगितलं तसं तुम्ही चिकनचं आळणी पाणी बनवून घेतलं आणि नंतर त्याचा पांढरा रस्सा बनवला ना तरी चालेल। तर 2-3 मिनिटं आपल्याला हे चिकन पुन्हा एकदा झाकण काढून असंच हलवून घ्यायचं आहे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा वासही जातो आणि पांढऱ्या रस्स्याला छान चव येते। तर बघा पुन्हा आपण हे व्यवस्थित असं परतून घेऊया। ह्यामध्ये आपल्याला गार पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही बरं का। जर तुम्हाला पाणी घालायचंच असेल यामध्ये तर गरम पाणीच घालायचं। तर पुन्हा आपण झाकण ठेवूया आणि व्यवस्थित असं चिकन शिजून घेऊया। आता पाहू शकता तुम्ही चिकन बऱ्यापैकी व्यवस्थित शिजलेलं आहे, पाहू शकता पाणीही सुटलेलं आहे। आता यातलं मी थोडंसं चिकन बाजूला काढून घेणार आहे, यामध्ये स्टॉकचाच वापर केला जातो, पण मी यामध्ये डायरेक्ट बनवणार आहे म्हणून मी थोडंसं चिकन यामध्ये ठेवणार आहे आणि बाकीचे चिकन मी काढून घेणार आहे। तर बघा थोडंसं चिकन मी यामध्ये ठेवलेलं आहे। आता जे आपण पांढरं वाटण केलेलं आहे ना, काजू पेस्ट, ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। तर पांढरा रस्सा बनवताना दह्याचा सुद्धा वापर करतात, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये खोबरं, खसखस, पांढरे तीळ, काजू किंवा दहीचा वापर करून मग अगदी मस्त असा हा पांढरा रस्सा बनवू शकता। तर पांढरं वाटण जे केलेलं होतं ते घालून आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, कच्चं ठेवायचं नाही, कारण त्याचा कच्चा फ्लेवर आपल्याला येऊन द्यायचा नाही आहे। तर व्यवस्थित परतून घ्यायचं, त्यानंतर परतून झालं की ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला गरम पाणी। आपल्याला किती घट्टसर पातळ करायचं आहे त्यानुसार आपल्याला हा पांढरा रस्सा बनवायचा आहे, त्यानुसारच आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी। चिकन तर आपण जवळजवळ 70 ते 80% व्यवस्थित असं शिजून घेतलेलं आहे। आता फक्त एक 5 ते 10 मिनिटं आपल्याला लो फ्लेमवरती हे चिकन असंच या रश्श्यामध्ये शिजून घ्यायचं आहे। तर आपल्या इथे बघा पांढरा रस्सा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे, यातलं चिकन सुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे आणि यामध्ये हळदीचा किंवा लाल तिखटीचा बिलकुल वापर करायचा नाही, कारण हा पांढरा रस्सा आहे। तर हिरवी मिरची आपण यामध्ये घातलेली आहे आणि फ्लेवरसाठी खडे मसाले सुद्धा घातलेले आहेत। तर व्यवस्थित असं हलवून झाल्याच्या नंतर पाहू शकता आपलं इथे पांढरा रस्सा अगदी व्यवस्थित असा तयार झालेला आहे। त्यानंतर आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीर यावरतून घालून घेऊ शकता। तर अगदी थोडीशी कोथिंबीर मी इथे घातलेली आहे, पाहू शकता, आणि व्यवस्थित असा आपला हा पांढरा रस्सा इथे तयार झालेला आहे। हा पांढरा रस्सा गरम गरम प्यायला खूप छान लागतो आणि हा पांढरा रस्सा आपल्या कोल्हापूरची फेमस रेसिपी आहे। तर तुम्ही सुद्धा घरी अशी सिंपल पांढऱ्या रस्स्याची रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला ना तर एक लाईक नक्की करा, भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत। चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।